बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण संग्रह 47 मधील जो काही शेवटचा प्रश्न आहे 21वा, हा प्रश्न आता आपण सोडवणार आहोत. उदाहरण संग्रह खूप मोठा आहे, शाब्दिक उदाहरणं आहेत, म्हणजे खूप अवघड आहे असं नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला हा उदाहरण संग्रह खूप सोपा वाटेल. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न आपण सोडूया. काय प्रश्न विचारलाय बघा. पुढील तक्ता पूर्ण करून एकूण बिल तयार करा. म्हणजे काही वस्तूंची यादी आपल्याला दिली आणि आपल्याला काय करायचं रे, एकूण जे काही बिल आहे ते तयार करायचे. बघा वस्तू काय आहे रे, साखर. त्यामध्ये वजन हे सगळे किलोग्रॅममध्ये दिलेत. त्यामध्ये असणारा जो काही दर आहे हा रुपये प्रति किलो, म्हणजे एका किलोला किती रुपये एवढा दिलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायची, त्याची किंमत काढायची आहे. बघा आता ही जी काही साखर आहे, ही साखर किती आहे रे, 2.5 म्हणजेच ती आहे 2.5 किलोग्रॅम. किती आहे रे, 2.5 किलोग्रॅम. एका किलोला किती आहे रे, 32 रुपये. तर 2 किलोची पहिल्यांदा आपण काय करूया रे, साखरेची किंमत काढूया. म्हणजेच मी काय केलं, 2 गुणिले 32. का 2 गुणिले 32? तर मी पहिल्यांदा काढते 2 किलो साखरेची किंमत. म्हणजेच काय येणार आहे, 2 4 बेत्रिक 6. ही किती आली रे, 64 रुपये. आता वरचे राहिले अर्धा किलो. काय आहे रे, वरचे आहे अर्धा किलो. अर्धा किलो. बघा एका किलोला किती आहे रे, 32. 32च्या निम्मे म्हणजेच काय आले रे, 16 रुपये. किती आले रे, 16 रुपये. मग मी काय केलं, ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येईल रे, 6 अधिक 4 बरोबर 10. हातचा गेला 1. 6 अधिक 7 आणि 1 8. किती आली रे, 80 रुपये. काय आले, म्हणजे जी काही 2.5 किलो साखर आहे ते किती आहे रे, 80 रुपये. आता बघा आपल्याला तांदूळ किती दिला आहे, 4.0. हे फसवण्यासाठी तुम्हाला दिलेले. हे नेहमी लक्षात ठेवा. अशा ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फसवण्यासाठी येतात, तर इथं आपण फसायचं नाही आणि मराठी लेक्चरवालीची ट्रिक ही फॉलो करायची. बघा 4.0 म्हणजे इथं काय दिलं आहे, तांदूळ दिला आहे 4 किलो आणि एका किलोला किती आहे रे, 35. चला तर मग लगेच काढूया. बघा जे काही तांदूळ आहे तो किती आहे रे, 4 किलो गुणिले 35. एका किलोला 35. तर 4 किलो बरोबर किती, चला 4ने गुणूया. 4 पंचे 20 0. हातचाला 2. 4 त्रिक 12. 12 अधिक 2 14. म्हणजेच किती आला, 140 रुपये. 4 किलो तांदळाची किंमत किती आली रे, 140 रुपये. लक्षात आलं का? त्यानंतर आता आहे हरभरा डाळ. किती दिले रे, 1.5 म्हणजेच 1.5 किलो. 1 किलो आणि वरती 500 ग्रॅम. पहिल्यांदा दर किती आहे रे, 60 किलो. म्हणजेच काय, एका किलोला 60 रुपये. तर बघा मी असं लिहिलं, 1 किलो बरोबर किती आहे रे, 60 रुपये. तर मी काय घेतलं रे, अर्धा किलो. अर्धा किलो म्हणजेच काय रे, 500 ग्रॅम. तर ह्याच्या 60च्या निम्मे किती होणार आहे रे, 30 रुपये. किती होणार आहे, 30 रुपये. आणि ह्या दोघांची जर मी बेरीज केली तर ती किती येणार आहे, तर ते येणार आहे 0 अधिक 0 0. 6 अधिक 3 बरोबर 9. किती आली रे, 90 रुपये. किती आली, 90 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच 1.5 किलो हरभरा डाळीची किंमत किती आली रे, 90 रुपये. आता बघा तूर डाळ किती दिले, 3 किलो. 0 म्हणजेच काय आहे रे, तिथे काहीही नाही. दशांशानंतरनं 0 तिथे काही नाही. 3 किलो आणि एका किलोला किती आहे रे, 70 रुपये. किती आहे, 70 रुपये. चला लगेच गुणाकार करूया. बघा 3 गुणिले 70. 3 गुणिले 0 0. 7 त्रिक 21. काय आहे रे, 7 त्रिक 21 म्हणजे 210 रुपये 3 किलो तूर डाळीची किंमत आहे. त्यानंतर आता बघा आपल्याला काय विचारलं आहे रे, गहू. गहू किती आहे रे, तर गहू आहे 7 किलो आणि एका किलोला किती आहे रे, 21 रुपये. किती आहे रे, 21. चला आता ह्यांचासुद्धा काय करूया रे, गुणाकार करूया. म्हणजेच काय, 7 किलो गहू हा 21 रुपये प्रति किलोने पकडला तर काय येणार आहे, 7 एक्के 7 आणि 7 दुने 14 म्हणजे 147 रुपये हे 7 किलो गव्हाचे झाले. लक्षात आलं का? त्यानंतर गोडे तेल. गोडे तेल किती दिले बघा, 1.5. आपल्याला वजन हे किलोग्रॅममध्ये दिले. कशामध्ये दिले, किलोग्रॅममध्ये. नाहीतर तुम्ही गोडे तेल आहे म्हणून तुम्ही लिटरमध्ये म्हणाल, पण आपल्याला वजन वरती किती दिले रे, किलोग्रॅम. आणि त्याची एका किलोची किंमत किती आहे रे, 110 रुपये. बघा एका किलोसाठी किती आहे रे, 110 रुपये. किती आहे, 110. तर मी काय म्हणलं रे, जे काही अर्धा किलो आहे, अर्धा किलो ह्यासाठी ह्याची किंमत निम्मी होईल. बघा मी काय केलं, ह्या 100 पैकी मी काय घेतले रे, निम्मे घेतले तर ते किती आले रे, 50. आणि ह्या 10 पैकी निम्मे घेतले तर ते किती आले रे, 55. लक्षात आलं का? म्हणजेच इथं काय आलं रे, 110 रुपये हे एका किलोची किंमत, तर अर्धा किलोची किंमत किती आली रे, 55 रुपये. चला ह्या दोघांची करूया बेरीज. 0 अधिक 5 बरोबर 5. 1 अधिक 5 बरोबर 6 आणि 1 हा 1च. लक्षात आलं का? तर 165 रुपये ह्या 1.5 किलो गोडे तेलाची काय आहे रे, किंमत आहे. आपल्याला काय करायचं, एकूण बिल काढायचं आहे. काय करायचं, एकूण बिल काढायचं आहे. तर
मी इथं पहिल्यांदा सगळे काय करते रे अंक लिहून घेते. काय आहेत रे एकूणमध्ये, तर इथे आहे 80 अधिक काय आहे 80 नंतर ना आहे 140 अधिक 90 अधिक 210 अधिक 147 अधिक 165 काय आहे रे 165. जर ह्या सगळ्यांचीही बेरीज केली तर बघा काय येणार आहे 7 अधिक 5 12. इथे वरती आहे 0 म्हणजेच इथे काय येणार आहे उत्तर. इथे येणार आहे 7 अधिक 5 बरोबर 2. आता इथे हातचा गेला इकडे 1 बघा 1. 6 अधिक 4 बरोबर 10. 10 अधिक 1 11. 11 अधिक 9 बरोबर 20. 20 अधिक 4 बरोबर 24. 24 अधिक 8 किती आले रे 32. 32 अधिक 1 बरोबर 33. 3303 आणि हातचा गेला 1. 33 3 हातचा गेला 3. बघा आता इथं आलं 1 2 3 4 5 6 7 8 हातचा धरून किती आलं रे 832 रुपये. म्हणजे जे काही एकूण बिल आहे ते किती आहे रे 832 रुपये. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यांदा मी काय केलं रे ह्या सगळ्यांची बेरीज करून घेतली तर ते किती आले 832 रुपये. आता बघा हा जे काही उदाहरण संग्रह आहे हा खूप मोठा आहे, त्यामुळे हा उदाहरण संग्रह तुम्ही एकदा सोडवून पहा. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. ह्या उदाहरण संग्रहामधील 20 हा प्रश्न हा मी सोडवलेला नाही, कारण त्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं होतं रे प्रश्न तयार करून तो सोडवायचा होता. तर हा प्रश्न तुम्ही नक्की सोडवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता हा गणिताचा पाढा आपण रोज वाचूया आणि मराठी लेक्चरवालीसोबत गणितात पैकीच्या पैकी मार्क मिळवूया.